हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभाज किचनमध्ये खूप खूप स्वागत. शेंगदाणे भाजून घेतल्यात, हिरवी मिरची तेलावर परतून घेतली, आलं तेलावर परतून घेतले, कोथिंबीर तेलावर परतून घेतले, लसूण तेलावर परतून घेतले, शेंगदाणे भाजून घेतल्यात आणि खोबरं भाजून घेतले. तर आता याचं आपण वाटण करून घेऊ. पाण्याला उकळी आली, आपण याच्यात बोंबील टाकून घेतलं आणि हे बाजरीचं पीठ पाण्यात काढून याच्यात ओतून घेतले. जरा एकच काही सेकंद आपण फक्त गरम करून घेऊया आणि गॅस बंद करू आणि हे चांगलं स्वच्छ धुवून घेऊ 2-3 पाण्याने. तर हे पहा, आता मी गॅस बंद करते आणि आता ते धुवून घेते. हे पहा, आता आपण तेल टाकून घेऊ. जरा जास्तच तेल टाकले आपल्याला, कारण बोंबील आधी त्याच्यात थोडंसं फ्राय करून घ्यायचे. तर त्यासाठी आता मी हे बोंबील फ्राय करायला टाकते. हे पहा कसे स्वच्छ धुवून घेतले. चांगले 4-5 पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावर सगळं काय असेल खराब बिराब ते सगळं निघून जातं. हे पहा, आता असं तेलामध्ये परतून घ्यायचं, छानपैकी परतायचं एकदम असं. याच्यात थोडंसं आपल्याला हळद आणि मीठ टाकून घ्यायचं. ते पहा, आपण हळद टाकून घेतली. आता थोडंसं आपण मीठ पण टाकून द्यायचं. हे पहा, चवीप्रमाणे आवडीप्रमाणे चवीप्रमाणे प्रत्येकाच्या मीठ टाकून घ्या. हे पहा, आता असं चांगलं परतून घेऊ. हे पहा, आता बोंबलाची पुढची तोडलेला भाग आहे ना, पुढचा भागा कसा साईडला आपण परतून घेतल्यावर कसा ओपन होते पाहिजे. हे आता आपण काढून घेऊ. गॅस मी बंद करते 1 मिनिट काढून घेईपर्यंत. हे पहा आता, आणि याच्याचमध्ये आपल्याला परत आपण वाटून घेतलेलं ते टाकून घ्यायचे आपल्याला. तर आपण आता ते वाटण टाकून घेऊ. हे पहा, आता आपण गॅस पुन्हा चालू केला आणि याच्यात हे ओवा टाकून घेतला मी. पहा, ओवा टाकला, थोडीशी पहा जिरी पावडर टाकली आणि आता याच्यात आपल्याला वाटण वाटलेलं परतून घ्यायचं. तर हे पहा, आपलं वाटण वाटलेलं आपण परतून घेऊ. आता हे सगळं वाटण याच्यात परतून घ्यायचं. हे पहा, आता आपण सर्व वाटण परतून घेऊ आपण. चांगलं आता परतून घेऊ आपण हे वाटणाला. हे पहा, आता आपण वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतो. हे पहा, आणि आता आपण काय करायचं, याच्यात आहे ना पाणी टाकायचं आणि हे बोंबील आता पहिले आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि चांगलं परतून घेऊ. त्याच्यात पुन्हा चांगलं परतून घ्यायचं. तर हे पहा, आता मी चांगलं मिक्स करून घेते. तर मिक्स केलं ना, हे पहा, आता तेल सुटले आपलं पूर्ण मसाल्याला आणि आपलं ही हिरवं वाटणातलंच आहे ना बोंबील. तर हे पहा आता कसं वाटतं. आणि काय होतं, खरं एक टिप सांगते तुम्हाला, माझी सांगायची राहिली. आपण ओवा टाकला ना, ओव्यामुळं काय होतं का त्याचं जे असा वास येतो ना बोंबलाचा, तर ते वास येत नाही. वशाट वास जे असतो तो बोंबलाचा येत नाही. म्हणून खरं तर ओवा टाकायचा असतो फोडणीला. म्हणून मी हे ओवा टाकून घेतला आहे फोडणीमध्ये, बरोबर. आणि हे बघा आता कसं तेल सुटले. आता मी थोडंसं अगदी पाणी अजून टाकून घेते, कारण मसाला करपू नये म्हणून. तवर बाकीचं पाणी थोडंसं गरम होते, आपण गरम करायला ठेवलं पाणी. हे पहा, तर ही अशी भाजी ना चांगली लागते सगळ्याला. हे पहा, आता हे असं मी गॅस जरा बारीक करते, थोडंसं तोवर आपलं पाणी गरम होते. हे पहा, आता आपलं गरम पाणी झाले. आपण मसाल्याला पण पुन्हा तेल सुटले. हे पहा, आता आपण पाणी ओतून घेऊ. पाहिजे तेवढं आपण पातळ करून घ्यायचा रस्सा, कारण त्याला शिजायला पण थोडा वेळ पाणी पाहिजे ना.
हे पहा. आता हे चांगलं मिक्स करू आपण. हे पहा. पातळ घट्ट किती पाहिजे ज्याच्या त्याच्या प्रमाणे ठेवा. जास्त पातळ पाहिजे का घट्ट पाहिजे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे करा. कारण मी ते रस्सा पातळच ठेवणार. हे पहा. अजून थोडा वेळ फक्त उकळून द्यायचं. पाहिलं. हे पहा. आता वाटण्याची डिश होती तेच पाणी आपण ह्याच्यात पुन्हा घालून घेतलं थोडं. कारण भाजी शिजायला पण अर्क उतारला पाहिजे त्यामुळं पाणी मी जास्त घालते. आणि मग ते जरा आटल्यावर छान लागते भाजी. थोडंसं आपल्याला आटून द्यायची. हे पहा. आता उकळी आली भाजीला. आता आपण थोडा वेळ शिजून देऊ. शिजून झाल्यावर मग आपण ताट करूया. तर आता मी थोडा वेळ शिजून देते भाजी. बघा हे चांगली उकळली. आता तशी उकळी आली. आता थोडा वेळ आपण शिजून देऊया. आता आपली भाजी तयार आहे आणि उकळते. आता भाजी तयार झालेली. हे पहा. आता मी गॅस बंद करते. आणि बघा कशी हिरवीगार वाटणातली भाजी. हिरवीगार त्याला तरी आलेली. तर हे पाहून घ्या तुम्ही सगळेजण. कशी वाटते ती सांगा मला. आणि मस्त जेवा सर्वांनी. हे पहा. आता आपण ताट तयार केले. ज्वारीचा पापड, ज्वारीची भाकरी, सुकटीची चटणी आणि हिरव्या मसाल्यातील बोंबलाची भाजी. हे पहा. या जेवायला. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.